नमस्कार, मी ज्ञानदा. टेकऑफ मध्ये आपण दरवेळेला वेगवेगळ्या विषयांवरचं आणि करिअर बद्दलची माहिती घेतो. आज मी एका अगदी हटके करिअर बद्दल बोलणार आहे, ते म्हणजे लेखनातल्या करिअर बद्दल. क्रिएटिव्ह रायटिंग किंवा कमर्शियल रायटिंग म्हणजे काय, तर मनाला येईल तेव्हा लिहायचं आणि जे लिहिलंय ते चांगल्या पद्धतीने विकून दाखवायचं. हे करावं असं अनेकांना वाटतं, पण ते कसं केलं पाहिजे, ते सगळ्यांना जमतं का, ते किती अवघड आहे. आणि जे ही लोक ते करतात, क्रिएटिव्ह रायटिंग किंवा जे लिहितात, कॉपी रायटिंग करतात, त्यांना काय त्यांच्यासमोर आव्हानं असतात, आपल्याला याच्याबद्दल उत्सुकता असते. आपण आधी बघूयात त्याबद्दलचा एक रिपोर्ट. ही ग्रीटिंग्ज आणि हे शब्द आपल्या ओळखीचे आहेत, पण हा चेहरा नाही. मोजक्या शब्दातून अनेकांच्या मनातले भाव अचूक पकडणाऱ्या संजय शिंदेला त्याच्या करिअरची दिशा सापडली ग्रीटिंग जमवण्याच्या छंदातून. फार सुंदर शब्द आणि त्याला साजेसं असं चित्र, डिझाईन ते मला खूप आवडायला लागलं आणि मी खूप कलेक्शन केलं त्यावेळी. मग मी ते वाचायला लागलो पुन्हा पुन्हा. मग अचानक मला असं वाटून गेलं की आपण असं लिहिलं तर, आपण असं लिहायचा प्रयत्न करूया का. मग मी लिहायला लागलो. त्याला हे सुचतं कसं, तर याचं कारण त्याचे खूप सारे मित्रमैत्रिणी. सतत त्यांच्याबरोबर राहणं आणि त्यांच्या रिॲक्शन्स टिपणं हा त्याचा आवडता टाइमपास. म्हणजे मित्राचं कार्ड आहे, तर मित्राची 10 कार्ड आम्हाला एका महिन्याला लिहावी लागतात. मग जेव्हा मी पहिलं कार्ड लिहितो तेव्हा साहजिक आहे की माझ्या जवळच्या मित्राबद्दल, निकटच्या मित्राबद्दल ज्या भावना असतात त्या भावना त्या कार्डातून मी मांडतो. नंतर मी दुसरं कार्ड लिहितो तेव्हा अनवधानाने काय होतं, त्याच भावना पुन्हा रिपीट व्हायची माझी शक्यता असते. मग अशा वेळी मी काय करतो की माझ्या काही मित्रांना माझ्याबद्दल काय वाटेल, किंवा माझ्या आजूबाजूला जी अनेक माणसं असतात त्यामध्ये अनेकांची मैत्री असते. मग मी त्यांच्या भूमिकेमध्ये शिरतो. पण याच स्किलमुळे संजयचं सरळ सोप्पं लिखाण क्रिएटिव्ह झालं. आपल्या अनुभवांचं जे दालन आहे ते अनुभवांचं दालन वाढवावं लागतं. आपण लिहितो, मग पुन्हा त्याच गोष्टी यायला लागल्या, तर आपल्याला आता वाचन ही जी गोष्ट आहे की तो एक लेखकाचा रियाज आहे. ज्याला लिहायचंय त्याने वाचलं पाहिजे. जर तुम्हालाही खूप वाचायला आणि मित्रमैत्रिणींच्या मनातल्या भावना लिहायला आवडत असतील तर संजय सारखं तुम्हीही क्रिएटिव्ह रायटर बनू शकता. फक्त ग्रीटिंग कार्डच नाही, तर या लेखनात पुढे अनेक संधी आहेत. ऍड एजन्सी पासून ते डेली सोपच्या लिखाणापर्यंत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पवारसह प्रीती खान, IBN लोकमत, मुंबई. संजयची आणि एका नवीन लिहिणाऱ्या माणसाची गोष्ट आपण आता बघितली, पण आपल्या सोबत जे दोन अत्यंत मान्यवर पाहुणे आहेत आपण त्यांना भेटूयात. अभय दखणे, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करता आणि कितीतरी म्हणजे फक्त जाहिरातच नव्हे तर सोप्स पासून ते सिनेमापर्यंतचं लेखन तुमच्याकडून होतं. देवेंद्र संसारे, तुम्ही आज आलात, मनपूर्वक अभिनंदन तुमचं. कारण मराठी मुलगा जो इंग्लिश कॉपी रायटिंग करतो आणि त्याच्यामधून फक्त कॉपी रायटिंग नव्हे तर ते करताना इतक्या पुढे तुम्ही गेलेले आहात. तुम्ही आज त्या सगळ्या अनुभवांबद्दल सांगायला आलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद IBN लोकमतकडून. अभय, मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं, कुठेही जाऊन एखाद्या शाळेत कॉपी रायटिंग, क्रिएटिव्ह रायटिंग असं काही शिकता येत नाही. शिवाय लेखनाकडे आपल्या सगळ्या पद्धतीत शिक्षणाचे इतकं दुर्लक्ष झालेलं आहे. मग जेव्हा आणि लेखनाची गरज तर आहे, मग हे व्हायचं कसं, हे करिअर घडवायचं कसं आणि तुम्ही कसं घडवलं? खरं म्हणजे मला सुरुवातीपासूनच जेजेत जायचं होतं. मी जेजेचा स्टुडंट आहे आणि मी ठरवलं होतं की मला चित्रच काढायला आवडायचे. म्हणजे दोनच आवडी होती की चित्र काढणे आणि वाचन. आणि मग मी जेजेत पोहोचलो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, आपण आज भलतीचकडे आलोय बहुधा. आणि चित्र काढण्यात माझं रमणं थोडं कमी व्हायला लागलं. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला आयडियाज सुचत आहेत, लाईन सुचत आहेत वगैरे. आणि सुदैवाने आमचे इतकी छान सगळे शिक्षक होते आमचे वगैरे, तर त्यांनी हळूहळू मला डायव्हर्ट केलं की नाही, तू कॉपी रायटिंग चांगलं करशील, तू लिखाण चांगलं करशील. मग मी त्या उत्साहाने एकांकिका लिहिली, आणखी गमती लिहिल्या आणि मला लक्षात आलं की हे सगळं करताना वाङ्मयाची आवड होती. हो, खूप आवड होती की मी प्रचंड वाचतो. म्हणजे हिंदी, इंग्रजी, मराठी मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी पुस्तकात जेवढं मी रमतो तेवढं कुठल्याच गोष्टीत रमत नाही. त्यामुळे ते सहज होतं, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी पण बराच भटकून शेवटी हे याच्यात आलो. आणि आता मी भयंकर म्हणजे अत्यंत सॅटिस्फाय आहे. मला गंमत येते की आपल्याला जे आवडतं तेच करायला मिळतात, पैसे पण मिळतात आणि काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मला हे सगळं आधी जाणून घ्यायचंय, कारण अनेकांना असं वाटतं की हे कळलं पाहिजे की गंमत कशी येते करिअरमध्ये. देवेंद्र, तुम्ही इतकं व्हेरिड याच्यावर काम केलेलं आहे, म्हणजे अगदी कॉपीरायटर म्हणून सुरुवात करून कॉन्ट्रॅक्ट आणि या सगळ्यातनं जात तुम्ही अॅनिमेशन फिल्मसाठी पण लिहिलं.
मराठी माणसं या क्षेत्रात खूप कमी आहेत, तुम्ही त्यांना काय सांगाल? पहिला प्रॉब्लेम असा आहे की कॉपी रायटिंगची शाळा नाहीये, की शाळा असणं शक्य नाहीये. तुम्ही कोणाला तरी विचार करायला शिकवू शकता की कशा पद्धतीने विचार करायचा, पण ऍक्च्युली लिहायला कोणी शिकवू शकत नाही. त्यामुळे शाळा असणं अशक्य आहे. म्हणजे US मध्ये वगैरे आहेत क्रिएटिव्ह रायटिंग स्कूल आणि कोर्सेस वगैरे वगैरे, पण ती बेसिक टॅलेंट जर नसेल, ती जर का आवडच नसेल किंवा ती शैली नसेल, तर कुणालाही लिहायला शिकवता येत नाही. मग आता करून खूप ट्रेनी कॉपीरायटर्स आले गेले, काही सक्सेसफुल झाले, काही बिझनेसमधूनच बाहेर गेले, कारण तो बेसिक स्पार्क पोटेन्शियल नसेल तर कुणालाही लिहायला शिकवता येत नाही. तर ते एक झालं. आणखीन माझ्या बाबतीत माझा प्रवास थोडासा वेडावाकडा होता. मी चांगला स्टुडंट होतो शाळेमध्ये, मला म्हणजे मार्क वगैरे बरे मिळायचे सायन्स मॅथ्समध्ये वगैरे. मध्यमवर्गीय बोर्डात दुसरा सेकंड हायेस्ट मार्क मिळाले होते मॅथ्समध्ये. तो माझा अतिशय नावडता सब्जेक्ट होता, होतं कधी कधी चुकून. आणि मराठी मध्यमवर्गीय दादरचा मुलगा, आणखीन एकटाच मुलगा, मोठी बहीण आहे मला. त्यामुळे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल हे असं ठरलेलं होतं. हुशार म्हणजे 83 मध्ये मी 10वी पास केली, तर तिसरं करिअरच नव्हतं. अजूनही आहे की नाही मला कल्पना नाही. मोस्ट ऑफ द पीपल डोंट हॅव दॅट इन देअर हेड्स. मी सायन्सला गेलो. सायन्स 12वीत अतिशय वाईट मार्क मिळाले. मॅथ्समध्ये माझ्याकडे मेडल मिळालं होतं 10वीत. 12वीत काठावरती पास झालो. तरी सुद्धा सांगलीला एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये कोणातरी मामाच्या ओळखीने वगैरे गेलो. एका वर्षानंतर मी परत आलो. 5ही सब्जेक्टमध्ये फेल झालो पहिल्या सेमेस्टरमध्ये. आणि आल्यानंतर मी आर्ट्सला गेलो. फार चांगला एक्सपिरियन्स सांगायचा मला. आपली गव्हर्नमेंटची व्होकेशनल इन्स्टिट्यूट आहे मेट्रो सिनेमाजवळ, तिकडे मी गेलो. म्हटलं की असं असं आहे, असं असं आहे. ते म्हणाल की काय, ठीक आहे, मग तुमच्या मनात काय आहे? म्हटलं मला आर्ट्स करायचं आहे. मग काय विषय ठरवलेत का? म्हटलं हो, मला इंग्लिश लिटरेचर घ्यायचं आहे, सायकोलॉजी घ्यायचं आहे आणि सोशिओलॉजी घ्यायचं आहे. सोशिओलॉजी नक्की नाही आहे, पण मला असं वाटतं घ्यावं. म्हणजे ठीक आहे, आता आपण ॲप्टिट्यूड टेस्ट देऊया का? तर त्या माणसाने मला स्वच्छ सांगितलं की तुला माहिती आहे तुला काय करायचं आहे, तुला कशाला पाहिजे ॲप्टिट्यूड टेस्ट, जा आणि कर. द बेस्ट ॲडवाइस आय एव्हर गॉट. खरं किती मोलाचं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट व्होकेशनल इन्स्टिट्यूट आहे धोबी तलावला, अनेकांना माहित नाही, पण तिथल्या एका वाक्याने तुम्ही आर्ट्सला गेलात. हो, मला एक रिअश्युरन्स पाहिजे कुठेतरी, आणि त्या माणसाने तो मला दिला. मी पानं भरभरून ऍप्टिट्यूड टेस्ट दिल्या असत्या आणि त्यात काय निष्पन्न झालं असतं की नाही मला माहित नाही, पण त्या माणसाने सांगितलं तुला माहिती आहे काय करायचं, तुला करते. आणि आय थिंक दॅट इज वन थिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की आपल्या जे मनात आहे करायचं ते ऍटलिस्ट करून बघितलं पाहिजे. यू कॅन फेल इन दॅट, यू कॅन बी टेरिफिकली सक्सेसफुल इन दॅट, ते आपल्या हातात नाहीये. पण जे करायचं ते ऍटलिस्ट एकदा करून बघावं, एकदा करून बघितलं पाहिजे, तो चान्स स्वतःला दिला पाहिजे. कारण आपल्याला असं वाटतं की 17 वर्ष 18 वर्ष म्हणजे आपल्याला आता 20 वर्ष आता नोकरी केलीच पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. पण आय थिंक वी आर टू यंग टू अंडरस्टँड व्हॉट वी वॉन्ट. आपल्याला काय हवंय त्या वयात कळत नसतं. ते सांगणारा कोणी भेटला चांगला माणूस तर ठीक आहे, बहुतेकांना नाही भेटत तो माणूस. पण आता सांगणारी माणसं आज तुम्ही दोघे इथे आहात, आणि म्हणून मला विचारायचं आणि हेच विचारायचं की तुम्ही मगाशी म्हणालात तो मला फार आवडलं, मला मज्जा येते. हो, ही लेखनात आणि तुमच्या दोघांचंही मगाचपासून मी ते सगळं करिअर बद्दल ऐकते. तुमच्याकडे मोकळा वेळ आहे, तुम्ही खूप वाचता, म्हणजे मनापासून जे छंद म्हणून लोकांना करायला आवडतं ते तुम्ही व्यवसाय म्हणून करता. काय आहे ह्या व्यवसायाचं स्वरूप? नाही म्हणजे काय, एक तर स्वतःची, म्हणजे देवेन म्हणाला तर फारच करेक्ट आहे की करून बघितलं पाहिजे. म्हणजे अशी माणसं मिळत नाही, या बाबतीत मी फार सुदैवी आहे. माझ्या आजूबाजूला इतकी हुशार माणसं होती, इतकी छान माणसं होती की त्यांना जे काही करता आलं नाही त्यांनी माझ्यातून ओळखून त्यांनी मला करेक्ट सांगितलं. म्हणजे आजही मी तेच म्हणतो की मला नव्हतं कळलं, पण त्यांनी मला डेअरिंग करायला लावलं की करून बघ ना यार. आणि मग ते मला जमलं आणि मला कळलं की ही मजा आहे यार, हेच मला हवं होतं. त्यामुळे मला काम करताना फारच मजा येते. पण हे तुम्ही सगळं जे कमर्शियल रायटिंग म्हणतो आपण ह्याला, म्हणजे काय आपण आता लिहिताना आपण काही वसंत बापट आणि तेंडुलकरांबद्दल नाही, तर आपण कमर्शियली ज्यांना त्या डेडलाईन मध्ये लिहायचंय त्यांच्याबद्दल बोलतोय. या पद्धतीच्या लेखनाबद्दल थोडं जास्त सांगता का? नाही, कसं आहे, म्हणजे अगदी खरं आहे, कॉपी रायटिंग किंवा लेखन शिकवणारी कुठली इन्स्टिट्यूट नाही. काही अकॅडमिक पद्धतीने शिकवल्याही जात असेल कुठे, पण नियम शिकणे म्हणजे काही लेखन नाही. जर सगळ्यात पहिल्यांदा जर काही शिकायचं असेल लेखनाच्या बाबतीत, म्हणजे जर काही स्टँड असेल तर काय नाही करायचं लिखाणात. आणि मूर्खपणाला लिमिट नाही, हुशारीला लिमिट आहे. त्यामुळे करण्यासारख्या खूप गोष्टी असतात,
तर मी ह्या ज्या काही गोष्टी आहे की बा तुम्हाला कळलं पाहिजे मुळात काय की हा कम्युनिकेशनचा मीडिया आहे, व्हिज्युअल मीडिया. तर लोकांना काय हवं, की लोकांना कसं समजेल हे तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर लिहिलं पाहिजे. म्हणजे अनेकदा जर सांगतो ना की मला वाटतं की म्हणजे उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं की आपण एखाद्याला पत्र लिहितो. म्हणजे समजा मी मैत्रिणीला पत्र लिहिलं तर माझी भाषा बदलेल, मी आजोबांना लिहिलं तर भाषा बदलेल. याचाच अर्थ की जो टार्गेट ऑडियन्स आहे की तुम्हाला ज्यांना सांगायचं आहे त्यांच्या भाषेत लिहा, त्यांना कळलं पाहिजे. आणि एवढं जर कळलं तर आयडिया तुमच्याच असतात, त्यात तुम्हाला कोणी सांगत शकत नाही. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात, विचार करावाच लागतो, पण प्रेझेंटेशन मात्र शिकावं लागतं. आणि प्रेझेंटेशन शिकावं लागतं. मला याईबद्दल विचारायचं आहे आणि मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लेखनासाठी काय वेगळे वेगळे प्रयत्न करावे लागतात त्याबद्दल पण